श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपण परीक्षा पे चर्चा याविषयी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरी इथले शिक्षक नारायण मंगलाराम यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. श्रोते हो, नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा या विषयावरती आपल्या विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी संवाद साधत असतात. परीक्षेच्या काळामध्ये ताणतणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा पालकांनी यामध्ये आपली काय भूमिका बजावली पाहिजे, एकाग्रता असेल, ध्यानधारणा असेल, व्यायाम असेल, मेडिटेशन असेल, तर या गोष्टींचा किती उपयोग त्यात होऊ शकतो याविषयी माननीय पंतप्रधान हे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. यंदा सुद्धा या परीक्षा पे चर्चा विषयाची 7वी आवृत्ती ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची काय भूमिका असते किंवा त्याचा काय फायदा होतो याविषयी आज आपण आजच्या लोकजागर कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहमदनगरच्या शिक्षण क्षेत्राचं भूषण ज्यांना म्हणूया किंवा जो राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला असे राहुरी इथल्या आपल्या गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम सर हे आपल्यासोबत आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत. तर मंगलाराम सर, आपलं आकाशवाणीच्या या मुलाखतीत मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सुरुवातीला हा जो काही परीक्षा पे चर्चा कार्यक्रम असतो तर ह्याचं स्वरूप काय असतं? जसं तुम्ही आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं सर, आपल्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे गेल्या 7 वर्षापासून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधारणपणे परीक्षेच्या पूर्वी म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विद्यार्थी, पालक किंवा शिक्षकांबरोबर संवाद साधण्याचं काम करत असतात. त्यामध्ये आपण पाहिलंय की गळे कापूस स्पर्धा असेल किंवा विद्यार्थ्यांवर अतिरिक्त अपेक्षांचं ओझं असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेला सामोरे जात असताना अतिशय घाबरून गेलेले असतात, ते गोंधळून गेलेले असतात. या परिस्थितीतून विद्यार्थ्यांना बाहेर काढून परीक्षेला त्यांनी अतिशय हसत खेळत किंवा अतिशय आल्हाददायक पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या एक महत्वाचा टप्पा असतानाही त्याला न घाबरता अतिशय सहजपणे त्याला सामोरे जाण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आदरणीय पंतप्रधान जे आहेत ते विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करत असतात. आणि याचं स्वरूप असं आहे की देशभरातून विद्यार्थीच त्यांच्या मनातल्या परीक्षेविषयी वाटणारी जी भीती आहे, शंका आहेत किंवा समस्या आहेत हे थेट आदरणीय पंतप्रधानांना विचारतात आणि त्यातल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं जी आहेत या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले आदरणीय पंतप्रधान जे आहेत ते त्या प्रश्नांना उत्तर देत असतात. हे परीक्षाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा तणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण या परीक्षांना सामोरे गेलं पाहिजे, याच्यासाठी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे गेल्या 7 वर्षापासून हा कार्यक्रम घेत असतानाच त्यांनी एक अतिशय सुंदर असं पुस्तक, एक्झाम वॉरियर नावाचं पुस्तक सुद्धा विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. आणि ज्यामध्ये आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, विद्यार्थ्यांची मानसिकता असेल, तणावाचं व्यवस्थापन असेल, कुटुंबातलं वातावरण असेल किंवा गळे कापूस स्पर्धेपासून लांब राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो आदरणीय पंतप्रधानांनी त्या पुस्तकात केलेला आहे. तर त्याच्या बाबतीत सुद्धा त्यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते आणि त्यातनं विद्यार्थी अनेक वेळा परीक्षा झाल्यानंतर ज्या काही म्हणजे दुःखद घटना घडतात, अनपेक्षित आकस्मिक घटना घडतात, काही विद्यार्थी आत्महत्येसारख्या गोष्टी सुद्धा करतात तणावातून, तर यापासून लांब जाण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चित मदत होते. असा हा कार्यक्रम आहे. मंगलाराम सर, तुम्ही अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. हो सर. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्राच्या माध्यमातून विविध उपक्रम तुम्ही सगळे सहशिक्षक किंवा तुमचे मित्रपरिवार सगळा तो राबवत असतो. तर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळामध्ये ताणतणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे? अतिशय छान प्रश्न आहे सर. आणि खरं तर म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन ही सुद्धा एक प्रकारची परीक्षाच आहे. बरोबर. आणि आपल्याला सबंध आयुष्यामध्ये ही परीक्षा आपल्याला कायमच द्यावी लागते. आज आपल्याला परीक्षेचा ताणतणाव असेल तर उद्या आयुष्यातल्या नोकरीचा असेल किंवा आयुष्यातल्या विविध संघर्षाच्या क्षणी सुद्धा आपल्याला या ताणतणावांचं व्यवस्थापन जे आहे ते करावं लागतं. बरोबर. पण परीक्षा पे चर्चा किंवा आजच्या या मुलाखतीच्या दृष्टीने आपल्याला सर्वात महत्वाचं आपण ज्यांना म्हणजे उद्देशून हा कार्यक्रम घेतोय ते विद्यार्थी. तर त्यांनी ताणतणावाचं व्यवस्थापन करत असताना
आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते आपण नेहमी नियमित जसं असतं त्या पद्धतीनेच आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे. आणि इयत्ता 10वीच्या परीक्षा असतील किंवा 12वीच्या परीक्षा असतील, या परीक्षांकडे बघताना विद्यार्थी खऱ्या अर्थाने ताणतणाव घेत असतात. बरोबर. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यापूर्वीही साधारणपणे गेले 10 वर्ष असतील तर विद्यार्थी आपले शालेय जीवनामध्ये अनेक परीक्षा देत असतात. त्या व्यतिरिक्तही काही स्पर्धा परीक्षा असतात, शिष्यवृत्ती परीक्षा असतात किंवा NMS सारख्या परीक्षा असतात. अशा विविध परीक्षा देत असताना आपली जशा पद्धतीची मानसिकता असते तशाच पद्धतीची मानसिकता घेऊन आपण या परीक्षांना सुद्धा सामोरे गेलं पाहिजे. सकारात्मक अप्रोच सकारात्मक अप्रोच ठेवला पाहिजे. आपलं दैनंदिन जीवनात आपण नियमितपणे जगलं पाहिजे. आपण 9वी पर्यंत जशा पद्धतीने परीक्षा देत असतो त्याच पद्धतीची ही एक परीक्षा आहे. ही एकच परीक्षा अशी नाहीये की ज्या परीक्षेने आपल्या आयुष्याचं सगळं ध्येय किंवा ठरणार आहे. त्यामुळं आपण त्याला सुद्धा त्याच सहजतेने सामोरे गेलं पाहिजे, सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणजे थोडंसं अगोदर नियोजन अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. पण या काळामध्ये अभ्यासाचा एक जो स्ट्रेस आलेला असतो विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरती थोडासा परिणाम होतो. बरोबर. तर अशा काळामध्ये जे काही पालक विद्यार्थ्यांच्या सोबत असतात त्यांची याच्यामध्ये काय भूमिका असली पाहिजे? पालकांची सुद्धा खूप महत्वाची भूमिका असते. तर खरं म्हणजे कसं आहे की आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे मुलांवर सगळ्यात जास्त मोठं ओझं जर कुठलं असेल तर ते पालकांच्या अपेक्षांचं ओझं असतं. म्हणजे आपल्याला माहितीये की आपलं पाल्य म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ती करणारं यंत्र नाही, ही गोष्ट सर्वात महत्वाची पालकांनी समजून घेतली पाहिजे. तर पालकांनी या मानसिकतेतनं सर्वात आधी बाहेर पडलं पाहिजे की माझ्या अपेक्षा म्हणजे पालक मला जी काही गोष्ट जमली नाही तर ती गोष्ट जी आहे ती माझ्या मुलाला माझी मुलगी असेल ते पूर्ण करतील, ही मानसिकता आपण सोडली पाहिजे. त्यानंतर 10वीची परीक्षा असेल किंवा 12वीची परीक्षा असेल ही इतर सर्व परीक्षांसारखी आहे. आजच्या घडीला परीक्षेसारखं मूल्यमापनाचं दुसरं कुठलं तंत्र उपलब्ध नसल्या कारणाने एक परीक्षा ह्याच माध्यमातून मूल्यमापन विद्यार्थ्यांचं केलं जातं. पण एका परीक्षेतल्या अपयशाने किंवा एका परीक्षेत समजा तुमच्या मुलाला किंवा मुलीला जर गुण कमी पडणार असतील तर त्याच्यानी तो म्हणजे जीवन जगण्याला किंवा आयुष्य जगण्याला पूर्णपणे नालायक ठरेल अशा कुठलाही भाग नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत जे नापास झाले परंतु भविष्यात ते खूप मोठ्या यशाची शिखरं त्यांनी गाठलेली आहेत. तर त्या दृष्टीने आपण ही गोष्ट लक्षात ठेवून आपण सहज आपल्या कुटुंबातलं वातावरण अतिशय हसत खेळत राहील, मुलांशी भरपूर संवाद साधा, त्यांच्याशी बोलत राहा, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना कुठल्या समस्या आहेत, त्यांना अभ्यासात काही अडचणी आहेत का, शारीरिक काही अडचणी आहेत का, मानसिक दृष्ट्या ते सक्षम आहेत ना, सकारात्मक आहेत ना, ही गोष्ट ठेवा. आणि त्यांना हा विश्वास कायम देत राहा की कुठलीही परिस्थिती असली, काहीही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांच्याविषयी जाणून घ्या. आणि ग्रुप डिस्कशन असेल किंवा ग्रुप स्टडी असेल याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देऊन घरातलं वातावरण कायम आल्हाददायक अशा पद्धतीने राहील. आणि पूर्ण आपण पाहतो की 10वी-12वीच्या परीक्षा असतील तर साधारणपणे 9वी जशी विद्यार्थ्यांची होऊन जाते किंवा 11वी होऊन गेली की संपूर्ण समाजातनं किंवा कुटुंबातनं त्या विद्यार्थ्यावर प्रेशराईज केलं जातं, पुढचं वर्ष महत्वाचं आहे. आणि त्यातून घरामध्ये टेन्स वातावरण असतं. टीव्ही बंद किंवा मोबाईल पाहायचा नाही, लग्नाला जायचं नाही किंवा कुठल्या लग्नाला म्हणण्यापेक्षा कुठला सण उत्सव साजरा करायचा नाही, कुठलाही वेळ एक क्षणही वाया जाणार नाही, अशा पद्धतीने काही कुटुंबामध्ये वातावरण तयार केलं जातं. आणि त्याचा अतिरिक्त दडपण जे आहे ते विद्यार्थ्यांवर येत असतं. ह्या गोष्टी आपण टाळूयात. आपलं नियमित जीवन जे आहे तुम्ही थोडासा त्या विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबरच त्याला व्यायाम करायला सांगा, त्यांना मेडिटेशन करायला सांगा, योगासनं ते तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर करा. अवांतर वाचन काहीतरी, रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक चक्कर मारून या, त्यांच्याबरोबर बोला. एखादा विनोदी चित्रपट असेल, एखादा विनोदी सिरियल असेल त्याच्या माध्यमातून ती तुम्ही सगळे कुटुंब एकत्र बघून बसा. असंच खेळत ज्यातनं वातावरण राहील, ज्यातनं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं या परीक्षेचं किंवा त्या वर्षाचं दडपण येणार नाही आणि तो सहज म्हणजे कुठल्याही निरपेक्ष वृत्तीने त्या परीक्षेला सामोरे जाईल असं वातावरण आपण कुटुंबात ठेवलं पाहिजे. तर खूप मोलाचा सल्ला पालकांसाठी तुम्ही दिलाय की आपल्या घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला होईल आणि तो हे जे काही ताणतणाव आहे त्याच्यापासून मुक्त राहील. बरोबर. याच्यासोबतच आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्यांची याच्यामध्ये काय भूमिका असू शकते? शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा अतिशय मोलाची अशी आणि महत्वाची अशी भूमिका आहे. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा म्हणजे याच ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आता पालकांसाठी ज्या आहेत त्या सुद्धा काही प्रमाणामध्ये शिक्षकांसाठी आहे.
आता आपण पाहतोय की NEP 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जॉयफुल एज्युकेशन किंवा आनंददायी शिक्षणाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त ते परीक्षार्थी न होता जे काही ज्ञान ते घेतील ते ज्ञान जे आहे ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उतरलं पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि परीक्षा म्हणजे संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांनी शिकलेलं जे आहे ते त्यांनी फक्त 3 तासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते उतरून ठेवायचं आहे. मग त्या 3 तासामध्ये जर तो यदा कदाचित कुठल्या कारणाने उतरू शकला नाही तर याचा अर्थ तो किंवा तुम्ही त्याच्यासाठी 100% दोषी आहात अशा अजिबात नाही. तर ही गोष्ट शिक्षकांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची मानसिकता वर्षभर तयार केली पाहिजे. आपल्याकडं मेरिट सिस्टीम एक पाहायला मिळते आणि ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन तयार होते किंवा विद्यार्थ्यांमध्ये होतेच होते पण पालकांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. ही मेरिट सिस्टम आणि याच्यातून खरंच विद्यार्थ्यांचा विकास साध्य होतो का? एकदम सुरुवातीलाच मी सांगितलं की गळे कापूस स्पर्धा म्हणजे आणि त्यातही खूप म्हणजे विद्यार्थी जे असतात त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या पालकांमध्ये किंवा काही वेळा शिक्षकांमध्ये सुद्धा ही स्पर्धा असलेली आपल्याला पाहायला मिळते की माझा पाल्य आहे किंवा माझा विद्यार्थी जो आहे तो इतर सर्व विद्यार्थ्यांपेक्षा कसा पुढे असेल किंवा तोच कसा मेरिटमध्ये चमकेल किंवा तोच 1 नंबर आहे. म्हणजे 1 नंबरची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तणाव जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असते. त्यातनंच आपल्याला काही वेळा असं पाहायला मिळतं की अतिशय चांगले गुण घेणारे विद्यार्थी सुद्धा तेवढे गुण घेतल्यानंतर सुद्धा खूप दुःखी असतात. का? कारण की त्यांच्यापेक्षा काही पॉइंटनी किंवा काही टक्केनी इतर विद्यार्थ्यांना गुण जास्त मिळाले असतात. त्यामुळं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक अभ्यासकांनी तर हे मत वारंवार मांडलेलं आहे की 10वी-12वी परीक्षांमध्ये जे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्यात काय केलं म्हणजे काय झालंय नेमकं ते आज कुठं आहेत समाजामध्ये म्हणजे त्यांच्या लौकिक जीवनामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे याचा एक वेगळा अभ्यास व्हायला पाहिजे. किंवा 1 नंबरच्या स्पर्धेपासून आपण पालक म्हणून शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून सुद्धा लांब राहिला पाहिजे. प्रयत्न अवश्य केले पाहिजे. म्हणजे 1 नंबर येणं चुकीचंच आहे अशातला अजिबात भाग नाहीये आणि त्यासाठी किंवा मेरिटमध्ये येण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले पाहिजे. पण त्याचा अट्टहास किंवा त्याचा आग्रह मात्र असता कामा नये. आणि त्यातूनच मला वाटतं गेल्या काही वर्षापासून जर आपल्याला आपण पाहत असू म्हणजे मी ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केली जायची पण गेल्या काही वर्षापासून ती पद्धत बंद करण्यात आलेली आहे आणि आता मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जात नाही. तरी सुद्धा म्हणजे अनेक शाळा ज्या आहेत त्या आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा त्या आपलं यशाचा गुणगान करण्यासाठी ते जाहीर करत असतात. काही हरकत नाही त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदनच. पण आपण याच्यापासून लांब राहूयात आणि आपण लांब राहिलं पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा आपलं ही सुद्धा अपेक्षा जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांवर थोपवण्यापासून स्वतःला रोखायला पाहिजे. सारांश सांगायचं झाला तर 11वी-12वी किंवा 10वी-12वी मध्ये जे काही विद्यार्थी यश मिळवतो तो आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतोच याची खात्री देता येत नाही. म्हणजे होतात असं नाही असं मी अजिबात मानणार नाही. अनेक विद्यार्थी तसेही आहेत पण तो होतोच आणि तोच विद्यार्थी यशस्वी होतो अशातला काही भाग नाही. अनेक वेळा आपण पाहतो की बॅक बेंचर्स आहेत किंवा जे विद्यार्थी 50-60% ज्यांनी गुण घेतलेले आहेत त्यांच्या 10वी-12वीच्या परीक्षामध्ये त्यांनी सुद्धा भविष्य काळामध्ये म्हणजे अकॅडमिकली सुद्धा खूप चांगलं सक्सेस मिळवलेलं आहे आणि त्याच्यानंतरही सुद्धा म्हणजे उच्च विद्या घेण्याबरोबरच चांगली नोकरी किंवा चांगलं काहीतरी उद्योगधंदे करण्यामध्ये सुद्धा यश मिळेल. आता नुकताच एक 12th फेल नावाचा अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असा चित्रपट आहे मनोज शर्मा म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणजे चंबळ सारख्या अतिशय दुर्गम आणि म्हणजे जो कुख्यात असा प्रदेश आहे तिथनं येणारे मनोज शर्माजी आज एक यशस्वी असे ब्युरोक्रॅट्स आहेत. म्हणजे तर हे सुद्धा उदाहरण आपण पाहायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण मनोज शर्मा होईल अशातला भाग नाही पण त्याच्याकडे सुद्धा आपण सकारात्मक दृष्ट्या नक्कीच पाहायला पाहिजे. आता बदलत्या काळामध्ये शिक्षणाची जी काही पद्धती ती सुद्धा बदलतीये. नवीन नवीन तंत्रज्ञान त्यामध्ये येत आहे तर त्याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो? खूप फायदा होतोय. आता आपण पाहतो की म्हणजे प्री कोरोना आपण कोरोनाच्या पूर्वी जो आहे तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनामध्ये खूप मर्यादित पद्धतीने वापर केला जायचा किंवा त्याच्याकडे तेवढ्या प्रभावीपणे वापराच्या बाबतीत म्हणजे पाहिलं जात नव्हतं किंवा विद्यार्थ्यांनी वापरणं हे सुद्धा त्यावेळेस काय होतं की थोडंसं कमी पानाचं किंवा म्हणजे विद्यार्थी टाइमपास करतात अशा हिशोबाने पाहिलं जात होतं. पण आता पोस्ट कोरोना आपण पाहतोय की तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनामध्ये खूप मोठा वापर वाढलेला आहे आणि आज या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर कुठल्याही शालेय विद्यार्थ्यांना
खूप मोठं म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप मोठं विश्व जे आहे इंटरनेटच्या माध्यमातून ते उपलब्ध झालेले. आज तुमची कुठलीही समस्या असेल, तुमचा कुठल्याही अध्ययनाध्यापनातला कुठलाही टॉपिक असेल, मुद्दा असेल, तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तो तुम्हाला इंटरनेटवर तो लगेच उपलब्ध आहे. तर त्याचा वापर विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्ट्या केला पाहिजे. पण त्याच वेळेस एआय सारखं तंत्रज्ञान आलेलं आहे जे म्हणजे एका दृष्टीने वरदान ठरत असताना दुसऱ्या दृष्टीने खूप घातक ठरण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे आपण विद्यार्थी सहज मोबाईल हातात घेतात आणि स्क्रोलिंग हे खूप म्हणजे डेंजरस प्रकार आजकाल सुरू झालेला आहे. मग आपण काय सर्च केलं याच्यानुसार एआय जे आहे ते आपल्याला खूप गोष्टी सजेस्ट करत असतं आणि त्याच्यात कसे आपला वेळ निघून जातो, कसे आपले तासनतास निघून जातात हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. मग यावेळेस आपण एक म्हणजे जागरूकता ठेवून आपण आपल्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपण कशा पाहतोय किंवा त्याच दृष्टीने आपण तंत्रज्ञानाचा वापर कसा आपल्या अभ्यासासाठी करून घेतोय, ही जागरूकता विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये निर्माण करणं आणि पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांकडे थोडंसं त्या दृष्टीने पाहून आपलं थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम राबवता. बरोबर. त्याचा विद्यार्थ्यांना आणि जे काही सहशिक्षक आहेत तुमच्या इथं जिल्ह्यातले किंवा वेगळ्या शाळांमधले त्यांना कसा फायदा होतो? ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये एटीएम म्हणतो, तर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विकासासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम या फोरमच्या माध्यमातून राबवत असतो. आणि त्यातनं म्हणजे शिक्षक काय करतायत, राज्यभरातले आज साधारणपणे एक 15,000 पेक्षाही जास्त शिक्षक जे आहेत ते आमच्या या ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र फोरमचे सदस्य आहेत. ते त्यांच्या शाळेमध्ये कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवत आहेत, कुठले उपक्रम घेत आहेत की ज्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने म्हणजे गुणवत्तापूर्ण विकासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कुठले उपक्रम, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होती, कशा पद्धतीने त्याचा फायदा त्यांचे विद्यार्थी घेतात, याचं एक्सचेंज ऑफ आयडियाज जे म्हणतो आपण ते या फोरमच्या माध्यमातून केलं जाते. आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक सुद्धा आणि त्यांना एक व्यासपीठ मिळण्याचं, जसं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये शिक्षण संमेलन घेत असतो ज्याच्यामध्ये राज्यभरातले शिक्षक जे आहेत ते ठराविक ठिकाणी कुठेतरी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात, आपल्या उपक्रमांची देवाणघेवाण करतात. राज्यभरातले शिक्षण क्षेत्रात काम करत असणारे काही शिक्षण तज्ज्ञ असतील, अधिकारी असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन या संपूर्ण शिक्षकांना मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर शिक्षकांना आणखी म्हणजे त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या वाचनाला एक दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांच्या लिखाण वाचनाला किंवा त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टीला दिशा देण्यासाठी आम्ही शिक्षक साहित्य संमेलनांचं सुद्धा आयोजन करत असतो. आम्ही यावर्षी आता 4थं शिक्षक साहित्य संमेलन जे आहे ते ठाण्याला पुढच्या महिन्यामध्ये 11 फेब्रुवारीला आम्ही नियोजित ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 4थं राष्ट्रीय शिक्षक साहित्य संमेलन जे आहे ते ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएमच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मग विद्यार्थ्यांनी निर्माण केलेलं साहित्य किंवा विद्यार्थ्यांना साहित्याकडे कशा पद्धतीने आपल्याला आकर्षित करता येईल याच्याकडे सुद्धा म्हणजे आज ताणतणावाच्या व्यवस्थापनामध्ये ही सुद्धा खूप गोष्ट महत्वाची आहे की आपण कल्पकता विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे. त्याचबरोबर आपण म्हणतो की मग विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये किंवा विद्यार्थ्यांनी तणावापासून लांब राहावं. मग याच्यासाठी त्यांनी काय करावं, तर मग त्याला वाचनाकडे आपण वळवू. मग शिक्षक ज्यावेळेस वाचनाकडे वळतील किंवा शिक्षक ज्यावेळेस वाचन करायला लागतील आणि शिक्षक ज्यावेळेस लिखाण करायला लागतील त्यावेळेस विद्यार्थी सुद्धा ऑटोमॅटिक म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा ते साहित्याविषयीची जी प्रेरणा आहे, आवड जी आहे ती निर्माण होईल आणि ते सुद्धा त्याच्याकडे वळतील. अशा विविध उपक्रम आम्ही त्याच्या माध्यमातून घेत असतो. नक्कीच. खरं तर सर हा विषय खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्यांचं ताणतणाव व्यवस्थापन परीक्षेच्या काळामधले असेल किंवा शिक्षकांची, पालकांची भूमिका खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही समजावून सांगितली. तर जाता जाता आपले जे काही विद्यार्थी, पालक, शिक्षक आपली ही मुलाखत ऐकताय त्यांना तुम्ही परीक्षा पे चर्चा हा जो काही कार्यक्रम आहे याच्या सहभागाबद्दल काय आवाहन कराल? नक्कीच. आपण 7वं एडिशन जे आहे परीक्षा पे चर्चा, आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे आपल्या भारतातल्या परीक्षार्थी सर्व विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षकांशी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण परीक्षा पे चर्चा या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन आपण ते प्रश्न आपण त्या ठिकाणी पोहोचवूयात आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घेऊयात.
आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते परीक्षेच्या काळातलं ताणतणाव कशा पद्धतीने आपण हाताळलं पाहिजे, कशा पद्धतीने आल्हाददायक वातावरण ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पाहिजे याविषयी अतिशय छान शब्दामध्ये त्यांच्या खास शैलीमध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. मी या माध्यमातून म्हणजे सर्व पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की आपण सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्या. फक्त न ऐकता त्यात आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलेले जे उपाय आहेत ते सुद्धा अंगीकारून आपण सर्वजण त्याचा अवलंब कराल आणि परीक्षा हा आपल्या जीवनातला एक उत्सव म्हणून आपण तो सर्वजण मिळून साजरा करूया, जी अपेक्षा पंतप्रधान साहेबांनी आपल्या सर्वांकडून व्यक्त केलेली आहे. आपण सर्वजण नक्कीच परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये भेटूया आणि सोबत राहूया. खूप खूप धन्यवाद सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि परीक्षा पे चर्चा या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, लोकजागर कार्यक्रमात आज आपण परीक्षा पे चर्चा याविषयी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरी इथले शिक्षक नारायण मंगलाराम यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सुदाम बटुळे.